प्रकल्प होईल होईल असं म्हटलं जायचं, पण ते होत नव्हतं. 2014ला आमचं महायुतीचं सरकार आल्यानंतर मी हा निर्णय घेतला की विकासकाच्या ऐवजी म्हाडाने हा प्रकल्प करावा. त्यातल्या सगळ्या अडचणी आपण दूर केल्या, कोर्टाच्या केसेस आपण जिंकलो, त्याचं ग्लोबल टेंडर केलं आणि 3 मोठ्या ज्या काही देशातल्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये टाटा आणि त्या ठिकाणी जॉईंट व्हेंचरमध्ये टाटा आहे, त्याच्यासोबत L&T आहे आणि शापूरजी आहे, अशा 3 कंपन्यांना आपण ते काम दिलं. आणि आज आपण पाहू शकतो की जी बिल्डिंग बनलेली आहे ती अनेक वेळा रिहॅबची बिल्डिंग ही थोडी कमी दर्जाची बनते, पण अतिशय दर्जेदार अशा प्रकारचे आपण हे फ्लॅट्स त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्यामुळे मुंबईकरांना आम्ही मुंबईमध्येच ठेवणार, मुंबईकरांना आम्ही हद्दपार होऊ देणार नाही, हे जे आम्ही 2014 साली सांगितलं होतं ते पूर्ण होताना आज दिसत आहे. त्याचा आम्हाला अतिशय आनंद आहे. आज इकडे MMRDA मध्ये देखील आपण 2 महत्वाचे ब्रिज, जे एकीकडे BKC ला डिकंजेस्ट करणार आहे आणि दुसरीकडे आपले जे ईस्टर्न सबब्स आहेत त्यांना वेस्टर्न एक्सप्रेसवेशी जोडणार आहेत, किंवा ईस्टर्न सबबच्या लोकांना एअरपोर्टमध्ये जाण्याकरता त्याच्यातनं मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. धारावी किंवा चेंबूर इकडची कनेक्टिव्हिटी त्याच्यामुळे वाढणार आहे. अशा प्रकारचे 2 प्रकल्प, ज्यातला एक प्रकल्प इंजिनिअरिंग मार्वल आहे की ज्यामध्ये जवळपास 1 किलोमीटरचा केबल स्टेड कर्व हा पहिल्यांदाच कुठे निर्माण झाला असेल अशा प्रकारचा प्रकल्प आपण केलेला आहे. आज दुसरी आनंदाची गोष्ट आहे की आजपासनं कोस्टल रोड हा आपण 24 तास खुला त्या ठिकाणी करतो आहोत. 24 आवर्स तो लोकांना वापरता येईल. आणि मी लोकांना विनंती केली आहे की जरूर तो वापरा, पण त्याच्यावर रेसिंग करू नका, कारण आमचे कॅमेरे त्याच्यावर लागलेले आहेत. त्यामुळे रेसिंग करणाऱ्यांवर निश्चितपणे कॅमेऱ्याची नजर असेल. सगळ्यांनी रिस्पॉन्सिबली ड्रायव्हिंग करावं अशी देखील विनंती सर्वांना आहे. आणि त्यातही अजून आनंदाची गोष्ट आहे की पहिला टप्पा म्हणजे प्रोमोनाड, आपण आता त्याच्यावरचे 5.5 किलोमीटरचे प्रोमोनाड आज सुरू केलेले आहेत. हे प्रोमोनाड आहेत, त्या ठिकाणी भुयारी मार्ग देखील आहेत, बायो टॉयलेट्स देखील आपण त्या ठिकाणी लावतो आहोत. त्यामुळे आणि सायकल ट्रॅकही तयार केला आहे. त्यामुळे पायी चालणाऱ्यांना आणि सायकल चालवणारे जे काय आहेत अशा लोकांना, जे काही रोज त्या ठिकाणी मॉर्निंग वॉक करतात, इव्हनिंग वॉक करतात, सायकलिंग करतात, त्यांच्याकरता अतिशय उत्तम व्यवस्था आता पुन्हा एकदा झाली आहे. खरं म्हणजे या कन्स्ट्रक्शनच्या पिरियडमध्ये मरीन ड्राईव्ह असो की वरळी असो, लोकांना त्रास झाला, वॉकर्सला त्रास झाला, पण आता त्यांच्याकरता अतिशय उत्तम व्यवस्था होते. आणि लवकरच आता उरलेला जो सगळा महत्वाचा भाग आहे त्या ठिकाणी गार्डन्स जे आपल्याला तयार करायचे आहेत, उद्यानं जी तयार करायची आहेत, हिरवळ जी तयार करायची आहे, त्याचे कामाला सुरुवात आम्ही करणार आहोत. मुंबईकरांसाठी वेगवेगळ्या योजनांचा शुभारंभ झाला. राज ठाकरेंचं म्हणतात की मुंबईमध्ये 2 जे ठाकरे बंधू आहेत त्यांचेच पक्ष मजबूत आहेत, इतर पक्षांची ताकदच मुंबईत नाही असं त्यांनी थेट म्हटलंय. असं आहे की 2014च्या विधानसभेत मुंबईमधला सगळ्यात मोठा पक्ष भाजप होता. 2019च्या विधानसभेत मुंबईमधला सगळ्यात मोठा पक्ष भाजप होता. 2024च्या विधानसभेतही मुंबईमधला सगळ्यात मोठा पक्ष भाजपच आहे. अर्थात कोणाला आपला पक्ष मोठा वाटत असेल तर मला काही त्याच्यात हरकत घेण्याचं कारण नाही. प्रत्येकाला अधिकार आहे आपल्या पक्षाला मोठं म्हणायचं. संदर्भात मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये मत मांडले की जागाचा फॉर्म्युला भाजपचा सर्वाधिक आमदार अधिक आहे, त्यामुळे जास्त आठवत जागा असतील. नेमकं कसं असेल अजून ते ठरलं थोडी आहे की चर्चा करून ठरवते की एकतर्फी थोडी ठरवायचं असतं. सगळ्या पार्टनरशी चर्चा करून फॉर्म्युला ठरेल. सर, इंडिया आघाडीकडनं मतदार याद्यांच्या संदर्भात जो आरोप होतोय त्याचीच कुठेतरी म्हणजे त्याचा पुनरुच्चार राज ठाकरेंनी पण केलाय. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांवर लक्ष ठेवा, घोटाळा संभाव्य परिस्थितीत होऊ शकतो, तो टाळा असं त्यांनी. पहिली गोष्ट आहे की जर मग मतदार याद्यांमध्ये दोष आहे तर त्याचं जे पुनर्निरीक्षण आहे त्याला विरोध का करतात? त्याचं कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन जे आहे हाच याच्यावरचा उपाय आहे. गेल्या 25 वर्षामध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन न झाल्यामुळे मतदार याद्यांमध्ये दोष निर्माण झालेले आहेत, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मी स्वतः 2012 साली अशा प्रकारचे जे काही दोष आहेत त्याच्या विरुद्ध कोर्टामध्ये गेलेलो आहे. हायकोर्टात माझी पिटिशन आजही पेंडिंग आहे त्या संदर्भातली. मात्र
याच्यावरचा उपाय मी त्याही वेळेस मागणी हीच केली होती की कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन करा. आता निवडणूक आयोगाने कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन सुरू केलेलं आहे, तर त्यालाही हे विरोध करतात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.